नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत एका ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रवासाला, जेथे गड सांगतो शौर्याची गाथा, धबधबा उधळतो निसर्गाचं वैभव, तलाव देतो शांततेचा अनुभव आणि गाव उघडतं ज्ञानाचं दार. प्रतापगड, लिंगमाळा धबधबा, वेणा तलाव आणि पुस्तकाचं गाव भिल्लार या अद्भुत सफारीला आज आपण सुरुवात करतो. पाचगणीहून प्रतापगडच्या दिशेने आम्ही निघालो. रस्त्याच्या कडेला उभा असलेला भव्य रेड्याचा पुतळा आमचं लक्ष वेधून घेत होता. निसर्गाच्या हिरव्या कुशीत उभा असलेला हा पुतळा त्या परिसराच्या सौंदर्याला अधिक उठाव देत होता. रस्ताभर पांढऱ्या धुक्यांची चादर पसरली होती. धुक्यातून उंचच्या उंच भगवा झेंडा डौलाने फडकताना दिसला. रस्त्यामध्ये पर्यटन शुल्क म्हणून प्रति व्यक्ती 25 रुपये घेतले जात होते. धुक्याच्या कुशीत येणाऱ्या गडदर्शनाची उत्सुकता अधिकच वाढली. पाचगणीवरून प्रतापगडच्या दिशेने जाताना रस्त्याच्या कडेला एक अप्रतिम धबधबा उंच कड्यावरून कोसळताना दिसला. त्या पांढऱ्या शुभ्र पाण्याखाली उभे राहून आम्ही मित्रांसोबत तो क्षण टिपला. आजूबाजूला पसरलेले दाट हिरवेगार जंगल, त्यामधून उमटणारे धुके आणि दूरवर दिसणारे एक छोटेसे गाव व मंदिर या सगळ्यांनी मन मोहून टाकले होते. प्रवासाच्या वाटेवर पहिल्या टप्प्यात काही धबधबे आणि हॉटेल दिसतात. प्रवाशांना थांबण्यासाठी आणि जेवणासाठी हे ठिकाण अगदी सोयीचे आहे. पुढे जाताच नजरेस येते ते भव्य किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार. ही कमान पाहताच प्रवासातील उत्साह अधिक वाढतो. या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर साधारण 4 किलोमीटर अंतरावर प्रतापगड किल्ला आहे. यानंतर आपण पोहोचतो पार्किंग परिसर. दाट धुके आणि थंडगार वातावरणाने
मन एकदम प्रसन्न होतं. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ किल्ले प्रतापगड स्वागत कमान दिसली, जी पर्यटकांचे स्वागत करते. अतिशय थोड्याच अंतरावर वन व्यवस्थापन समितीने किल्ल्यावर फिरताना पवित्रता आणि स्वच्छता राखण्यासाठी नियमाचे फलक लावले आहे. पर्यटकांना गडाच्या स्वच्छतेची जाणीव करून देणारे हे संदेश खूप महत्त्वाचे आहेत. प्रतापगड सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरापासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर उभा असलेला हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये बांधला होता. इसवी सन 1659 मध्ये आदिलशाही सरदार अफजल खानशी महाराजांची ऐतिहासिक भेट येथेच झाली. कप्ताने हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न महाराजांच्या दौऱ्यापुढे अपयशी ठरला. वाघ नख्यांच्या प्रहाराने व खंजिराच्या घावाने अफजल खानचा वध झाला. स्वराज्याच्या विजयाचा नाद दूरवर घुमला. आपण प्रतापगड किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करता डोंगरदऱ्यांच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला आजही अभिमानाने डौलाने उभा आहे. काळ्या दगडी भिंतीमध्ये कोरलेली मजबूत चौकट आणि त्यावर बसवलेले हे भव्य लाकडी दरवाजे. या दारातून प्रवेश करताच छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि गडाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण मनात दाटून येते. येथील फलकावर शिवाजी महाराजांचा एक संदेश लिहिलेला दिसतो. पुढे चालत गेल्यावर आपण पोहोचतो झेंडा बुरुजवर. याच बुरुजावर महाराजांचा भगवा झेंडा फडकत असे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनांची पार्किंग आणि त्याच्या सभोवती पसरलेले निसर्गरम्य दृश्य आपल्याला थक्क करून सोडतो. या बुरुजावरून खाली उतरताना नजरेस पडतो तो प्राचीन तलाव. गडावरील सैनिक आणि रहिवाशांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा तलाव वापरला जात असे. यानंतर पायऱ्या चढून आपण पोचतो नगाऱ्याच्या जागी. येथेच उभा राहत असे नगारखाना. तर समोर दिसते सुप्रसिद्ध तुळजाभवानी देवीचे मंदिर. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताना डाव्या बाजूला दिसतात शिलालेख आणि शौर्य स्मारक. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर दर्शन होते ते मातोश्री भवानी मातेचे. असं मानलं जातं की भवानी मातेच्या कृपेने महाराजांना अद्वितीय सामर्थ्य लाभले. मंदिराच्या समोरच्या भागात सरनोबत अंबिराव मोहिते यांनी केलेल्या शौर्याची गाथा दिसून येते. त्यांनी
अफजल खानचे 600 सैनिक ठार केले होते। या घटनेची आठवण म्हणून तेथे एक तलवार आणि त्या काळातील तोफगोळे अजूनही येथे जतन करून ठेवले आहे। मंदिरातून बाहेर पडल्यावर एक फलक नजरेस पडतो। त्या फलकावर गडावरील महत्त्वाची पर्यटन स्थळे दाखवलेली आहेत। यानंतर आपण पुढे जाऊन मारुतीरायांचे दर्शन घेतो। मारुतीरायांचे दर्शन घेतल्यावर आपण पुढे निघतो आणि पोहोचतो पवित्र केदारेश्वर मंदिरात। मंदिराच्या समोर एक फलक लावलेला आहे। प्रतापगड उभारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या आदेशाने केदारेश्वराची स्थापना केली। मंदिराच्या आत दर्शन घेताना शांतता आणि अध्यात्माची अनुभूती येते। गडाच्या कडेवरून चालत जातो। धुक्याने वेढलेला परिसर, हिरव्यागार झाडाझुडपांच्या ओंजळीत विसावलेला हा गड मनात वेगळाच भाव निर्माण करतो। कड्यावरून खाली उतरताना अचानकच धुक्यातून नजरेस पडते ती एक अद्भुत भव्य मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची। प्रतापगडचा हा प्रवास येथे संपतो, पण मनामध्ये उरतो तो इतिहासाचा दरारा। धुक्यातून उमटणाऱ्या महाराजांच्या भव्य मूर्तीचं स्मरण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या त्यागाची प्रेरणा। जय भवानी, जय शिवराय। प्रतापगडचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण करून आम्ही पुढे निघालो। महाबळेश्वराच्या निसर्गरम्य कुशीत
असलेला लिंगमाळा धबधब्याकडे. गाडीतून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडी, हिरवीगार वनराई आणि मधूनच पडणारा हलका पाऊस जणू निसर्ग आपलं स्वागतच करत होता. कधी अचानक पाऊस सुरू होत होता म्हणून प्रवेशद्वाराजवळ आम्ही एक छत्री भाड्याने घेतली. प्रवेशद्वारावर तिकीट काउंटर असून प्रति व्यक्ती 25 रुपये शुल्क आकारले जाते. तिकीट काढून आत प्रवेश केला आणि पुढे पायवाटेने चालायला सुरुवात केली. सुरुवातीला पायवाटेच्या डावीकडे 100 मीटर अंतरावर एक सुंदर ढोह दिसतो आणि आणखी 400 मीटर पुढे चालल्यावर, त्यानंतर उजव्या बाजूला 400 मीटर पुढे चालल्यावर नजरेसमोर उभा राहतो तो भव्य दिव्य लिंगमाळा धबधबा. त्या कड्याच्या प्रचंड उंचावरून कोसळणारा हा धबधबा धुक्याच्या आवरणातून खाली येताना असंख्य पाण्याचे तुषार हवेत उडवत होता. त्या धुक्यामुळे आसपासचे छोटे मोठे धबधबे जणू त्याला साथ देत कोसळत होते. समोर पसरलेली हिरवीगार दरी आणि 2 पर्वतांच्या मधून वाहणारी नदी आणि सतत कोसळणाऱ्या धबधब्यांच्या गडगडाट हे दृश्य पाहून मन अक्षरशः हरपून गेलं होतं. धबधबा पाहून परतताना आम्ही पुढे निघालो वेना लेककडे. वेना तलावाजवळ पोहोचताच पावसाने पुन्हा आपली हजेरी लावली. तलावाच्या विशाल जलराशीसमोर उभं राहिल्यावर एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. येथे पर्यटकांसाठी बोटीची व घोड्यांची सोय केली आहे. तर तलावाच्या काठावर लहान मोठे स्टॉल, फळं आणि स्थानिक चविष्ट पदार्थ विकणारे विक्रेते दिसतात. वेना तलावावरून पुढे एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर एक पुस्तकांचं गाव लागतं. त्या पुस्तकाच्या गावाचं नाव भिल्लार आहे. गावातील प्रत्येक घरात वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके ठेवली होती. आम्ही
पुस्तकं चाळलीत, वाचनाचा आनंद घेतला आणि स्थानिक लोकांनी आम्हाला मौल्यवान माहिती दिली. आम्ही घरी धनशब्दांची रत्ने या ब्रीदवाक्यांचा अनुभव प्रत्यक्ष घेतल्यावर जाणवलं की हा प्रवास फक्त पर्यटनाचा नव्हता, तर तो ज्ञानयात्रा देखील होती. इतिहासाची शौर्यगाथा, निसर्गाचे वैभव आणि ज्ञानाचा खजिना या सगळ्याने आमच्या प्रवासाला खरंच अविस्मरणीय बनवलं. आणि ना 35 ठिकाणं आहे. 35 ठिकाण गावामध्ये 35 ठिकाणं आहे. 35 ठिकाणांपैकी हे एक ठिकाण. पाठीमागे येताना कमान लागली असेल तुम्हाला. त्या कमानीपासून हा प्रकल्प सुरू झाला. कमानीच्या शेजारी एक निवासी शाळा आहे, हिलरेज हायस्कूल. त्या शाळेमध्ये लहान मुलांसाठी बाल साहित्य हा साहित्य प्रकार ठेवले. तिथून जसं पुढे येईल तसं ही दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही दालने दृष्टीस पडतात. जसं की कादंबरी असेल, स्पर्धा परीक्षा, कविता, विज्ञान, दिवाळी अंक, आणि मग हे 10व्या क्रमांकाचं हे ठिकाण. चरित्र, आत्मचरित्र आणि क्रीडा हा साहित्य प्रकार या ठिकाणी आहे. 2-3 घरं सोडली की शिवकालीन इतिहास आहे. आम्ही तिथे गेलो होतो, बुक वाचली. छान त्यांनी केली व्यवस्था बसायची. मित्रांनो, हा होता आमचा प्रवास. प्रतापगड, लिंगमाळा धबधबा, वेणा तलाव आणि पुस्तकांचं गाव भिल्लार. इतिहास, निसर्ग आणि ज्ञान या तिन्हींचा संगम आम्हाला अनुभवायला मिळाला. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.